तुम्ही पारायण हा शब्द अनेकदा ऐकला असेल, पण खरंच माहीत आहे का पारायण म्हणजे नेमकं काय असतं? गुरुचरित्र पारायण का करावं आणि पारायण केल्याने भक्तांच्या जीवनात नेमकं काय बदल होतो? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत पारायणामागचे खरं आध्यात्मिक रहस्य. पारायण म्हणजे काय? अनेकांना वाटतं पारायण म्हणजे फक्त ग्रंथ वाचणे, पण सत्य हे आहे की पारायण म्हणजे स्वतःला पूर्णपणे ईश्वर सेवेत अर्पण करणे. पारायण म्हणजे ईश्वरात रममाण होणे. मन, वाणी आणि शरीर ह्या तिन्ही गोष्टींनी भक्तीत राहणे. सामान्यतः पारायण 7 दिवसाचे केले जाते. ज्यावेळी पहिल्या दिवशी आपण पारायणाला बसतो, त्याच वेळी पुढचे 7ही दिवस आपल्याला बसायचे आहे. ही एक वाचनाची प्रक्रिया नाही, तर हा एक शिस्तबद्ध आध्यात्मिक संकल्प असतो. अनेकांना प्रश्न पडतो की गुरुचरित्राचे नियम का पाळायचे? गुरुचरित्राला इतके नियम का? परान्न वर्ज्य, सत्य बोलणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, साध्या जागी झोपणे, मन फक्त ईश्वरावर केंद्रित करणे. कारण पारायण म्हणजे शरीराला नाही, तर मनाला शिस्त लावणे आहे. आता आपण गुरुचरित्राचे महत्त्व जाणून घेऊया. गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तर तो गुरुकृपेचा जिवंत अनुभव आहे. अनेक भक्तांसाठी गुरुचरित्र म्हणजे चालता बोलता गुरु. असे मानले जाते की गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती अत्यंत भाग्यवान असते, कारण पूर्वपुण्याई आणि गुरुची कृपा असल्याशिवाय गुरुचरित्र वाचण्याची प्रेरणा मिळत नाही. त्याचबरोबर काही जणांना असाही प्रश्न पडतो की गुरुचरित्राचे सामूहिक पारायणच का करायचे? गुरुचरित्राचे पारायण आपण आपल्या घरीही करू शकतो. तर त्याचे उत्तर आहे, घरी पारायण केल्याने पुण्य मिळते, परंतु सामूहिक पारायणास बसल्याने त्याचे फळ अनेक पटींनी वाढते असे भक्त मानतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पारायण केल्याने काय होते? तर त्याचे उत्तर असे आहे, सर्वप्रथम आपले मन स्थिर होऊ लागते, एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचार कमी होतात. गुरुचरित्राचे पारायण करणाऱ्या भक्ताला अंतर्मनातून बळ मिळते, श्रद्धा वाढते आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. घरातील वाद, भांडणे, गैरसमज हळूहळू कमी होऊ लागतात. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार विवाहातील अडथळे दूर होतात, आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. पण लक्षात ठेवा, पारायण म्हणजे देवाकडे हट्ट करणे नाही. पारायण म्हणजे आपल्या मनातील भावना ईश्वरासमोर ठेवणे. जसं लहान मूल आईकडे हट्ट करते, पण त्यांच्यासाठी काय योग्य आहे हे आईच ठरवते, तसेच भक्तासाठी काय योग्य आहे हे ईश्वरच ठरवतो. आपण फक्त श्रद्धेने पारायण करायचे, बाकी सर्व त्यांच्यावर सोडायचं. कारण जेव्हा भक्त मनापासून गुरुला शरण जातो, तेव्हा गुरुकृपा त्याच्यावर नक्की होते. मग तुम्ही पण सामूहिक पारायण करणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.